गुड मॉर्निंग मंडळी. जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 11 जून आणि आज सकाळी मी 7 वाजता उठून गाडी साफ केली आणि नंतर फ्रेश होऊन मग मी निघालो आहे आता ड्युटीवरती. तर नेहमीप्रमाणे मी आज माझं उबरचं ॲप चालू करणार आहे आणि आज तुम्हाला माझं किती अर्निंग झाली, मी काय काय केलं, कुठे फिरलं, सर्व डिटेल तुम्हाला माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये भेटून जाईल. तर माझा दिवस सुरू होत आहे. आत्ता मी आलो आहे गाडीमध्ये आणि मी उबरचा ॲप लॉग इन केला आहे. तर ॲप लॉग इन केल्या मला माझ्या घराच्या जवळूनच बुकिंग लागते मुलुंडची. मी आता कस्टमरच्या लोकेशनवर पोचलो आहे. कस्टमर आले आहेत. कस्टमरकडून मी OTP घेतला, OTP एंटर केला आणि आता मी चाललो आहे मुलुंडच्या साईडला. तर मग मला पुढे गेल्यावरती तुर्भ्यामध्ये थोडंसं ट्रॅफिक भेटतं. मग ट्रॅफिक क्लिअर झाल्याच्या नंतर आम्ही पुढे निघतो आणि मी आता पोचलेलो आहे मुलुंडमध्ये पोचतो, ट्रिप एंड करतो आणि कॅश कलेक्ट करतो 485 रुपये. तिथूनच मला बुकिंग लागते कुलाब्याची. मग मी पिकअप लोकेशनवरती जातो, ट्रिप स्टार्ट करतो आणि निघतो मी कुलाब्याला निघाल्यावरती मला फ्रीवेवरती खूप ट्रॅफिक भेटतं. जवळपास अर्ध्या फ्रीवेपासून म्हणजे वडाळ्यापासून ट्रॅफिक सुरू होतं ते पूर्ण कुलाब्याला पोहोचोपर्यंत ट्रॅफिकच होतं. मग मी 1-1.5 तासामध्ये कुलाब्याला पोहोचतो, ट्रिप एंड करतो आणि कॅश कलेक्ट करतो 710 रुपये. तिथून मला थोड्या वेळानंतर परडवरून बुकिंग लागते खारघरची. मी कस्टमरच्या लोकेशनवर पोहोचतो, OTP घेतो आणि निघतो खारघरकडे. 1 तास 15 मिनटानंतर मी खारघरला पोहोचतो, ट्रिप एंड करतो आणि कॅश कलेक्ट करतो 615 रुपये. तिथे थोडा वेळ वाट बघितल्याच्या नंतर मला तिथूनच बुकिंग लागते दादरची. मी कस्टमरच्या लोकेशनवरती पोहोचतो आणि ट्रिप स्टार्ट करतो. पुढे गेल्याच्या नंतर मला खारघरवरून निघाल्यावर वाशीला खूप ट्रॅफिक भेटते. वाशीचं ब्रिज क्रॉस केल्याच्या नंतर मानखुर्दच्या इथे ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे मला 20 मिनटाचा तिथे ट्रॅफिक लागतो. नंतर मी पोचतो दादरला, ट्रिप एंड करतो आणि कॅश कलेक्ट करतो 655 रुपये आणि मग मी निघतो CNG भरण्यासाठी सिद्धिविनायक मंदिराजवळ. मग सिद्धिविनायक मंदिराजवळ खूप लाईन असते. 10 मिनटानंतर माझा नंबर येतो आणि मी CNG भरतो, बुकिंग चालू करतो. मला तिथूनच बुकिंग लागते ठाण्याची. मी कस्टमर लोकेशनवर जातो, OTP घेतो आणि निघतो ठाण्याला जाण्यासाठी. तर नेहमीप्रमाणे संध्याकाळची गर्दी चालू असते ईस्टर्न एक्सप्रेसवेवरती. तर मला घाटकोपरपासून पूर्ण मुलुंडपर्यंत ट्रॅफिकच लागलेला आहे. 2 तासानंतर मी पोचतो ठाण्या वेस्टला, ट्रिप एंड करतो. ऑनलाईन पेमेंट असल्यामुळे इथे मी कॅश कलेक्ट करत नाही. मग मला ठाणे हिरानंद निगममधून बुकिंग लागते कामोठ्याची. मी जातो कामोठ्याला, ट्रिप एंड करतो आणि कॅश कलेक्ट करतो 610 रुपये. मग आता मी ॲप्लिकेशन बंद केलेलं आहे कारण मी पोचलेलो आहे कामोठ्यामध्ये. तर आता गाडीमध्ये माझ्या CNG आहे, तर मग मी CNG भरणार नाही कारण माझं उद्या सकाळी 11 वाजता एक प्रायव्हेट बुकिंग आहे. त्यामुळे मी आता CNG भरणार नाही. तर सकाळी लवकर उठून मी आहे तर CNGमध्ये थोडेसे लोकल नवी मुंबईमध्ये ट्रिप मारणार आहे. मग मी आता चाललो आहे घरी. तर माझी आजची अर्निंग आहे पुढीलप्रमाणे. तर माझी पहिली बुकिंग होती कामोठ्यावरून मुलुंडची, त्याचे भेटले मला 636 रुपये. मग मुलुंडवरून कुलाब्याचे भेटले मला 752 रुपये. मग कुलाब्यावरून खारघरचे भेटले मला 535 रुपये. मग खारघरवरून दादरचे भेटले मला 633 रुपये. मग दादरवरून ठाण्याचे भेटले मला 810 रुपये आणि ठाणेवरून कामोठ्याचे भेटले मला 622 रुपये आणि माझा CNG गेलेला आहे 645 रुपयाचा. तर मंडळी, आजचा माझा ब्लॉग कसा वाटला मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि उद्या माझी आहे एक प्रायव्हेट बुकिंग रेंटल, मुंबई लोकल रेंटल 8 तास 80 किलोमीटरची. तर त्याच्याबद्दलची माहिती मी उद्या देईन. बाय, गुड नाईट.